श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? अस्ट्रोरा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जन्मतारखेनुसार श्रीमंतीचे उपाय हे जाणून घेणार आहोत. प्रत्येक अंकाची एक वेगळी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा योग्य वापर केल्यास आर्थिक प्रगतीही आपल्याला साधता येते. आपली जन्मतारीख फक्त तारीख नसून ती आपल्या जीवनावर मोठा प्रभाव टाकते असे न्यूमरोलॉजी मध्ये देखील मानले गेले आहे. बर्थ डेट न्यूमरोलॉजीच्या मदतीने आपण आपल्या आर्थिक स्थिती, नशीब आणि यशाचे संकेत हे समजून घेऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमची जन्मतारीख तुमच्या पैशावर, नशिबावर आणि आयुष्याच्या प्रगतीवर थेट प्रभाव टाकते. होय, अगदी बरोबर. जर तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर तुमच्या आयुष्यात धन, संपत्ती आणि यशाचे दरवाजे हे उघडू शकतात. पण हे उपाय कोणते आहेत आणि ते कसे करायचे? चला तर मग जाणून घेऊया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचा मुलांक माहित असणं खूप गरजेचं आहे. मुलांक म्हणजे काय? तर समजा तुमची जन्मतारीख 5 आहे, याचाच अर्थ तुमचा मुलांक हा 5 आहे. पण जर तुमची जन्मतारीख 14 असेल तर 1 + 4 = 5. म्हणजेच 14 जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचाही मुलांक हा 5च असणार आहे. अशा प्रकारे जन्मतारखेची बेरीज करून तुमचा मुलांक हा काढला जातो. आता तुम्हाला तुमचा मुलांक जर कळला असेल तर चला पाहूया प्रत्येक मुलांकासाठी काही खास उपाय. चला तर मग तुमच्या जन्मतारखेनुसार आपण उपाय बघूया. आता ज्यांचा मुलांक 1 आहे त्यांचा, अर्थात ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 आहे त्यांचा मुलांक हा 1 आहे. ज्यांचा मुलांक 1 आहे त्यांनी रोज सकाळी तांब्याच्या कलशातून सूर्याला जल अर्पण करावं. हा उपाय केल्याने समाजात तुमचा मान सन्मान वाढतो आणि उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होतं. सूर्याची ऊर्जा तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर करण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊया मुलांक 2 वाल्यांबद्दल. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 या तारखेला झालाय त्यांचा मुलांक हा 2 असतो. अशा व्यक्तींनी आपल्या पाकिटात नेहमी चांदीचं 1 नाणं ठेवावं. चांदी हे चंद्राचं प्रतीक असून ते मन शांत ठेवण्याचं काम करतं, लक्ष्मीला आकर्षित करण्यात मदत करतं. त्यामुळे विनाकारण होणारे खर्च देखील कमी होतात आणि आर्थिक स्थिरता मिळणं सोपं होतं. आता जाणून घेऊया अंक क्रमांक 3 बद्दल. ज्या व्यक्तींचा जन्म महिन्याच्या कोणत्याही 3, 12, 21 आणि 30 तारखेला झालाय त्यांचा मुलांक हा 3 असतो. 3 मुलांक ज्यांचा आहे त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी आपल्या तिजोरीत, अर्थात तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता तिथे थोडेसे तांदूळ आणि हळद एकत्र करून ठेवायचे. हळद ही गुरुची कारक आहे आणि तांदूळ समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या उपायांमुळे घरामध्ये अन्नाची आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही. आता जाणून घेऊया मुलांक 4 विषयी. अर्थात ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 आणि 31 आहे अशा व्यक्तींचा मुलांक हा 4 असतो. या व्यक्तींनी काय करायचं आहे तर दर शुक्रवारी देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. या उपायामुळे राहूचे दोष हे कमी होतात, कारण मुलांक 4 वर राहूचा हा प्रभाव असतो आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात येणारे जे अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी, धनलाभाचा योगही जुळून येण्यासाठी माता लक्ष्मीची उपासना ही तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरते. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या कामातील अनेक अडथळे दूर होऊन आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया मुलांक 5 बद्दल. मुलांक 5 असलेल्या व्यक्तींनी आपल्या पाकिटात नेहमी हिरवी वेलची ठेवावी. हिरवा रंग आणि वेलची याच्यामुळे बुध ग्रहाला बळकटी येते. त्यामुळे तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत मोठी प्रगती होते.
हा उपाय दिसायला अगदी छोटासा दिसतो, पण तुमच्या बुद्धिमत्तेला धनाची जोड मिळून खरा तुम्हाला प्रगतीचा मार्ग मिळतो. चला तर जाणून घेऊया मुलांक 6 विषयी. 6 अर्थात शुक्राचा नंबर. ज्यांची जन्मतारीख 6, 15, 24 आहे त्यांचा मुलांक 6 आणि शुक्र या नंबरचा स्वामी ही 6च म्हटला तरी हरकत नाही. म्हणजे 6 मुलांकाचा जो राशी स्वामी आहे तो शुक्र येतो, जो चैनीचा कारक, संपत्तीचा, ऐश्वर्याचा कारक आहे. म्हणूनच या व्यक्तींनी दर शुक्रवारी सुगंधी अत्तर वापरावे. त्यामुळे तुमची आकर्षण शक्ती वाढते, वैभविक सुखाची प्राप्ती होते. सुगंधी वातावरण असल्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय ठरतो. म्हणूनच तुमच्या घरात सुद्धा स्वच्छता ठेवावी, सुगंधी वातावरण राहील याबद्दल नक्कीच काळजी करावी. तुम्ही सुगंधी धूप लावला तरी देखील ते तुमच्यासाठी फायद्याचेच ठरेल. चला तर आता जाणून घेऊया मुलांक 7 विषयी. ज्यांची जन्मतारीख 7, 16, 25 असते अशा लोकांचा मुलांक हा 7 असतो. ज्या लोकांचा मुलांक 7 आहे त्यांनी रोज थोडा वेळ तरी धनध्यान करावं. आता तुम्ही म्हणा, हे धनध्यान म्हणजे काय बरं? ध्यान धारणा हे ऐकलं होतं, पण धनध्यान हे काय? तर शांत बसून आपल्या आयुष्यात पैशाने समृद्धी येत आहे अशी कल्पना केल्याने तुमची मानसिक ऊर्जा ही सकारात्मक होते. अध्यात्म आणि धनाचा समतोल साधण्यासाठी हा उपाय उत्तम ठरतो. याला वेल्थ मेडिटेशन असे देखील तुम्ही म्हणू शकता. आता वळूया मुलांक 8 कडे. ज्या लोकांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 आहे त्यांचा हा मुलांक आहे. शनी ग्रहाचा प्रभाव या मुलांकावर असतो. या व्यक्तींनी त्यांच्यासोबत नेहमी एक मयूरपंख ठेवावे. मयूरपंखामुळे नकारात्मकता दूर होते आणि कामात येणारे अडथळे सुद्धा दूर होतात. शनीच्या कृपेने तुम्हाला कमी कष्टामध्येच योग्य फळ मिळण्यासाठी आणि संपत्ती साठवण्यासाठी हा उपाय खूपच चांगल्या पद्धतीने मदत करतो. आणि आता शेवटचा मुलांक अर्थातच 9. ज्या व्यक्तींची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 आहे त्यांचा मुलांक हा 9 आहे. ज्यांचा मुलांक हा 9 आहे त्यांचा स्वामी हा मंगळ आहे. या व्यक्तीने दर मंगळवारी हनुमानासमोर किंवा देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे, त्यामुळे हा उपाय केल्याने तुमची रखडलेली कामे मार्गी लागतात आणि कर्जातून सुटका होण्यास देखील मदत होते. मित्रांनो, हे उपाय खूपच सोपे आहेत, पण लक्षात ठेवा, उपाय करत असताना त्याच्यामध्ये सातत्य असणं खूप आवश्यक आहे. तसेच उपायांवर तुमचा मनापासून विश्वास हवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कष्ट करणे हे आवश्यक आहे. फक्त उपाय करून काहीच होणार नाही. उपायांसोबत मेहनत देखील महत्त्वाची आहे. म्हणजेच मेहनत अधिक उपाय बरोबर यश असं जरी आपण म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, हे उपाय खूप सोपे आहेत, पण लक्षात ठेवा, सातत्य आणि विश्वास असेल तरच परिणाम मिळतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा, प्रगती आणि योग्य मार्गदर्शन हवं असेल तर ऑस्ट्रो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा माझा मुलांक डॅश डॅश आहे. म्हणजेच तुमचा जो मुलांक आहे तो कमेंट करून मला नक्की कळवा. मी तुमच्यासाठी खास मार्गदर्शन नक्कीच देईन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ कृपा करो. आपला दिवस शुभ जाओ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.